तर मंडळी इकडे बघताय मालवणी जत्रेमधून आपण सर्व सामान खरेदी केलेलं आहे. बघताय 1, 2 आणि 3 पिशव्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय आहे ते आपण ओपन करून दाखवणार आहोत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी मागे ना आपण गेलो होतो कोकण महोत्सव मधून आणि तिकडून आपण वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी केलेली आहे. आणि दरवर्षी आमच्या इथे हा मेळावा लागलेला असतो आणि आम्ही दरवर्षी जातो कारण आपल्याला वेगवेगळ्या कोकणातले सर्व पदार्थ तिकडे पाहायला मिळतात. आणि ह्या महिन्यामध्ये ना म्हणजे डिसेंबर मध्ये खास करून भरपूर ठिकाणी अशी कोकणातले मेळावे किंवा मालवणी जत्रा लागलेले असतात. परेलला खूप मोठा महोत्सव असतो. तसेच प्रकारे ना आमच्या इकडे पण जोगेश्वरीला होता, तर तिकडे आम्ही बऱ्याच गोष्टींची सर्व खरेदी केलेली आहे. तर नक्की आपण काय काय खरेदी केले ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघताय मालवणी जत्रेमधून आपण सर्व सामान खरेदी केलेलं आहे. बघताय 1, 2 आणि 3 पिशव्या आहेत. आता याच्यामध्ये काय काय आहे ते आपण ओपन करून दाखवणार आहोत. आई आपल्या सोबत आहे. तर ही पहिली आधी साईडला ठेवूया. पहिल्या ह्याच्यामध्ये बघतेस ना, ही पण साईडला ठेवूया. चला एक एक करून आता बघायला सुरुवात करतोय. मिरच्या आहेत. ह्या मिरच्या बघा, मसाला आतमध्ये भरलेला आहे आणि ह्या ना अशा आपण तळून म्हणजे खायच्या असतात भाकरी बरोबर. हा, भाकरी बरोबर छान लागतात. ह्या ना अशा कडक असतात. हे बघा, आतमध्ये सर्व मसाला वगैरे असतो आणि मस्त झणझणीत जरा छान लागतात. तळल्याच्या नंतर एकदम मस्त कुरकुरीत होतात. खायला म्हणजे मजा येते. एक घेतली मिरची तरी तुम्ही एक भाकरी खाऊ शकता. हा, पप्पांना कामावर पण आई देते काय, म्हणजे असं सोबत असलं ना, लोणचा कसा खातो आपण त्याच्यासारखाच हे खाऊ शकतात. छान लागतात. हा एक आणलेला आहे. कोकणातले बरेच पदार्थ आपल्याला ना महोत्सव मध्ये बघायला भेटतात. मालवणी जत्रा की कोणता पण कोकण महोत्सव लागला की तर छान आम्ही म्हणजे नेहमी जातच असतो तिकडे. घरगुती म्हणजे सगळं खायला भेटतो. हा, हे काय, हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. हा, हे जबरदस्त आहेत. हे गुळाचे लाडू असतात आणि भारी लागतात. शेंगदाण्याचे ना गुळ, शेंगदाणा गुळ थंडीचे खायला बरे नाही. तिकडे अजून बरीच व्हरायटी मध्ये लाडू होते ना. हो, बारीक शेवचे आणि जाड शेवचं पण होतं ना. भरपूर आहेत. हे पण तेच आहे. शेंगदाण्याचे आहेत ना. शेवचा आम्ही विचार करत होतो घेऊ, पण हे शेवचा नाही घेतला मी, शेवचा काढलेला ना. नाही, मग तो आपण बोलला की शेंगदाण्याचे छान लागतात ना, मग शेंगदाण्याचेच घेऊया. मागे आम्ही शेवचा घेतलेला. शेवचे थोडेसे कडक असतात ना खायला. हा, म्हणून शेंगदाण्याचे आणले. हे मस्त आता खायला बरे, म्हणजे हे 70 रुपयाचं एक पॅकेट आहे, पण छान लागतात. हे सर्व कोकणातले घरगुती पदार्थ असतात. इकडे काय लालवाले पोहे आहेत. हा, हे बघा, हे आईच्या म्हणजे दरवर्षीच ना आमचं सामान पण ठरलेलं असतो काय घ्यायचं ते ना. मला ते आवडतात म्हणून मी बोलते. हा, तर इकडे हे पूर्ण आपण ब्राऊन पोहे घेतलेले आहे. चाई बरोबर खायला मस्त आणि पौष्टिक पण असतात ऍक्च्युली, त्याच्यामुळे आम्ही आणतो. हे पूर्ण ब्राऊन आहे, तांदूळ असतात ना, लाल तांदळाचे. हा, ब्राऊन तांदूळ असतात, तर त्याचेच हे पोहे बनवतात. आम्ही पण गावाला असे पोहे बरेच बनवायचो. गावाला पहिलं होतो ना, राहायचो तेव्हा. मस्त केडशीला जायचो ना, हे चक्कीवर केळशीला पोहे करायला जातो आम्ही. हा, म्हणजे आपल्या शेतातले सर्व भात असतो ना, तोच घेऊन तिकडे पोहे करायला जातो. आणि हे मस्त पोहे असतात. हे पण सर्व गावचे सर्व आयटम असतात. अजून पुढे काय लोणचं आहे, दाखव. हा, लोणचे पण आम्ही 2 व्हरायटी मध्ये आणलंय. हा दाखव. हे करवंदाचं कसं आम्ही गावी बनवलं तो मस्त झालेला ना, हा, म्हणून बोला आता इथला करवंदाचा टेस्ट करूया. हो. हा, आम्ही गावाला ना आजीने मस्त बनवलेलं. आजीच्या हाताच्या लोणच्याची रेसिपी पण तुम्हाला शेअर केलेली आहे. तर ती पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. आणि मस्त एकदम लोणचा झालेला. मला की परत ती चव आलेली तोंडाला. तर मला घेऊया करवंदाचं लोणचं. दिसलं करवंदाचं लोणचं जास्त भेटत नाही कुठे. आणि हा कोणता आहे? आंब्याचा आहे. आंब्याचं नाही, ही लसणीचा आहे. लसणीचा आहे. मी लसणीचा कधी खात नाही, घेत नाही. बघूया आता लसणीचा. जरा टेस्ट करून बघितलं होती ते. टेस्ट करायला पण देतात कशा प्रकारे. जरूर टेस्ट करायचा त्याच्यानंतर घ्यायचं. हे 100 रुपयाला किती, पाव किलो होता ना. पाव किलो 100 रुपयाला होतं. ते 2 प्रकारचे लोणचे घेतले. ते एका पिशवीतलं सगळं बाहेर काढलेत आयटम. हे याच्यामध्ये काय बघूया. आणि लेडीजच्या पण बऱ्याच सर्व गोष्टी होत्या ना तिथे. हो, लेडीजचे भरपूर असतात. हा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल ना, आपल्या चॅनल वरती आहे मालवणी जत्रेची कोकण महोत्सवची, तर तुम्ही पाहू शकता. आणि वेगवेगळ्या सर्व गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तिकडे. आणि सर्व लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. हे छोटा पर्स आहे, पाकिट. हा तनूने घेतलेला आहे. तनूला द्यायचं आहे आता. पण मस्त आहे, याच्यामध्ये बरेच खरं आवडला तो घेतल्यानंतर. हे पण ना मस्त मस्त वेगवेगळ्या डिझाईनचे तिथे पॉकेट होते. तनूला हा आवडला तर तिने हा घेतलेला आहे. म्हणजे बरे असं छोटेच पॉकेट वापरायला बरे असतात. पुढे काय, आईने पण बऱ्याच सर्व गोष्टी छोट्या मोठ्या शॉपिंग केल्या ना आई.
हा बघा, ते आंब्याला घालायला घेतले हा हे दाखव. गजरे. हा गजरा आहे, पूर्ण आर्टिफिशियल गजरा आहे आणि डेकोरेट बघा केवढा भारी केलेला आहे. तिकडे काय भारी भारी डिझाईनची होती ना ही, मस्त फुलांचे जबरदस्त. एक से बढ़कर एक डिझाईन होते आणि आम्हाला खूपच जास्त आवडले. आई बऱ्याच वेगवेगळे चॉईस करत होती, तिला हा आवडला. हे काय लग्नाला घालायला घेतलंय की गावाला कसे मग लागतात ना गजरे, आपल्या कसे फुलांचे भेटत नाही ना, भेटले की मी कापडाचे बरे पडतात. हे आर्टिफिशियल बरे म्हणजे वापरायला, कारण इकडे घेऊन गेलो ना तर तिकडे सर्व कोमजतात ते बरोबर पण पाहायला वाटत नाही ना. आणि हे गावाला कसे गजरे दिसायला मस्त. लागतातच, गावाला गजरे घालायला लागतात. हा, तर कोण मागून येत असला तर पप्पाने वगैरे आणायला सांगतो आम्ही. लग्नाच्या अगोदर ते येतात तेव्हा. तर हा एक गजरा आणलेला आहे. किती 100ला होता ना? 100ला आहे. हा, 100-50 असं रेट होता. हा काय इकडे हे फुलं गुलाबाची म्हणजे हे क्लिप आहे. कापडाचेच आहेत. हा हे बघा, केसाला लावायची क्लिप आहे. हे असे भेटतात, फक्त असे आतमध्ये फुलं वगैरे आहे त्याला लावलेले. हे 2 असे गुलाबाचे होते, हे पण मस्त मस्त होते. व्हाईट परत पिंक कलरचे गुलाब होते. याच्यामध्ये पण व्हरायटी होती. अजून कोणता आहे? आपण मी 50 रुपयाचा आहे. हा पण मस्त आहे. आबोली कलर मस्त वाटते, आबोली फुलांसारखा. हा, हे कोणती ही फुलं? अशी आबोलीची फुलं हा असतात ना. हा, सेम फुलांचं आहे. रिअल वाटतोय पूर्ण. छान आहे, पण मस्त डिझाईन आहे. अजून काय? लाकडाची पल्ली घेतलेली आहे. ही एक पल्ली घेतली. पॅन मध्ये बरी पडते म्हणजे. ही 30 रुपयाला पल्ली आहे. तिकडे म्हणजे वेगवेगळ्या मस्त लाकडाच्या सर्व पल्ल्या होत्या. आम्हाला हवी होती, ऍक्च्युली लागणार होती ती. एक हाय ती पण वापरतो, पण ही पण अशी पॅन साठी हवी होती ना. पॅन मध्ये लाकडाचं कसं बरं पडतं. स्टीलची भांडी वापरली ना ते सर्व कोटिंग निघते पॅन वगैरे वरची. तर त्याच्यासाठी ना लाकडाच्या अशा प्रकारे पल्ल्या वापरायच्या, म्हणजे आपले पॅन पण एकदम सुरक्षित राहतो. हे रबर आहेत. हा, हे आईने असेच म्हणजे शॉपिंग केलेले आहे तिच्या सर्व गोष्टी. म्हणजे बारीक अवनीला पण सुरीक. लागतात. हा कधी आजीसला अवनीला दोघींना पण लागतात. हा, तर आणलंय. अवनीला पण काही रबर भेटत नाही कधी. अवनीने फुल धमाल केली ना आई हो, जत्रेमध्ये. अवनीने राईड वगैरे पण मजा केली, फुल धमाल. धमाल. अजून लई रड करत होती म्हणजे जिद्द करीत होती. इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता लहान मुलं तुम्हाला पण माहिती आम्ही आहे. आली लवकर. हा, लहान मुलं माहिती आहे, जत्रेमध्ये जे बघतात ते घ्यायला त्यांना बघतात ते वाटतं. वस्तू मागतात. पण तिला मजा आली, तिने फुल एन्जॉय केला. अजून काय? हे टॉप एक आणलेला आहे. हा बघा, हा म्हणजे तिथे आवडलेला फ्लावरचा मस्त आहे. आईला आवडला म्हणून म्हणलं घेऊया. तर मस्त आहे, छान आहे. दाखव पूर्ण ओपन करून नाही. अजून पण बऱ्याच व्हरायटी मध्ये टॉप होते, पण हा आवडला ते घेतला. मस्त छान वाटते पण फ्लावरचा. तर इकडे शेवटची पिशवी आहे, ही पण ओपन करून दाखवतो की ह्याच्यामध्ये काय आहे ते. हा हे बघा, पर्स आहे मोठा असा बाहेर जाण्याला. हा कोणाला छाया का की नाव होता ना? सांगत नव्हता, तिला दाखवलं पण अजून. हा दियाच आहे त्यांना. द्यायचा आहे तिला. दाखव. मोठा आहे पिकनिक. हा मोठ्यातला आहे, 200 रुपयाला होता पर्स. पण छान आहे, मोठ्याशी वापरायला आणि बराच सामान ठेवायला पण बरे पडतं. मोठं कसं बाहेर न्यायला म्हणजे बरं. आणि कलर पण मस्त आहे बघा ना, ग्रे छोट्या कलर. छोट्या वस्तू म्हणजे घ्यायला बरं पडतात. हा, आईला एक पर्स बघायचा होता ना आई, तुला नाही भेटला ना? मला पसंत नव्हता तो. नव्हता, आईला ब्लॅक कलर मध्ये हवा होता, पण एवढे खास नव्हते पर्स. व्हरायटी होती पण आईला नाही एवढं आवडलं नाही. तर हा एक छाया काकीना हवा होता, तो घेतलेला आहे, त्यांना दियाच आहे. आपण मस्त बघा डिझाईन. मला छोटा पाहिजे नव्हता. हा, आईचा मोठा एक आहे त्याच्यामुळे नाही घेतला. छाया काकीना हवा होता, बोलत होते त्यांना पाहिजे, तर आवडला ते घेतला आम्ही. इथे पण मस्त पाकिट आहे बघा, असं आतमध्ये टाकू शकतो. तर हा बघा, हा सर्व सामान आम्ही आणलेलं आहे मालवणी जत्रेमधून. जास्त काही सामान नव्हतं, हे छोटे मोठे गोष्टी होत्या. आम्ही कसे म्हणजे असे ना कोकणी पदार्थ घ्यायलाच खास करून तिकडे जातो. त्याच्यापैकी हे लाडू वगैरे भेटले, पोहे भेटले, हे दुकानावर भेटत नाही. आणि लोणची गावची स्पेशल. बाकी आईच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. आणि एक पर्स पण घ्यायचा होता, तर तेवढी शॉपिंग केली. जास्त सामान नव्हतं नाही घ्यायचं ना. आम्ही म्हणजे मजा म्हणून असं अवनीला पण नेली, बोली जाऊया काय कोकणचं भेटलं खायला तर म्हणजे परसाद वगैरे आपले हे लाडू वगैरे बघायला खाण्यासाठी. तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या. तर हाच सर्व पूर्ण सामान होता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल ना कोकण मालवणी जत्रेची, तर पाहू शकता ना आपल्या चॅनलवर. छान मस्त आहे, फुल मजा मस्ती आम्ही काय काय केले आणि काय काय. लहान मुलांची म्हणजे मजा असते तिथे. लहान मुलांना कसं खेळायला वगैरे भेटतो. आणि कोकणातले बरेच सामान पण तिथे अवेलेबल होते ना. हा, तर
पाहू सुकट शकता. बिकट आपल्याला सुकट कुठे हा भेटली सुकट नाही ना. नाही भेटलं, त्या मच्छी सुकी टायमाला? मच्छी नाही भेटली. मागच्या टायमाला होती ना. मला पण सुकटा पाहिजे होती म्हणून बोलली जाऊया सुकटा पण बघू, हा. पण सुकट कुठे भेटलीच नाही. मागच्या टायमाला आम्ही सुकी मच्छी पण बाय केलेली तिथून. तर म्हणजे फायनली आपण कोकण महोत्सव मधून काय काय सर्व खरेदी केलेली ते तुम्हाला दाखवलेले आहे. आपण कोकणातले पदार्थ पण तिकडून आणले आणि अशा ठिकाणी ना म्हणजे कुठे पण कोकणातले महोत्सव असतो किंवा मालवणी जत्रा असते ना, तिकडे एकाच ठिकाणी भरपूर कोकणातले पदार्थ पाहायला मिळतात आणि हे पदार्थ तुम्हाला दुकानावर पण कुठे पाहायला मिळणार नाही. कारण लोणचे पण आपण 2 प्रकारचे आणले. आता करवंदाचं लोणचं इथे घ्यायला जाल तुम्हाला कुठे मिळणार नाही, फक्त जत्रेमध्येच किंवा गावाला तुम्हाला तो मिळू शकतो. तर अशा गोष्टीमध्ये ना आम्ही म्हणजे नेहमी खरेदी करायला तिकडे जातो आणि फॅमिली गेल्या की मस्त एन्जॉयमेंट पण होतं आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला खायला पण तिकडे मिळतात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.